होय हो. काय ग? या वर्षी आपली यात्रा किती छान झाली ना हो. हा, यात्रा हे वर्षी लय भारी झाली बघ. पण होय हो, यात्रेत सगळे पाहुणे रावळे येतात, पण मला त्यात तुमच्या आत्यात दिसत नाहीत. का हो, काय भांडणं बिंडणं झालेत काय? नाही नाही, भांडणं बिंडणं नाही झाली, पण आता एवढ्यात येतच नाही का आता आपल्या इकडे. यायला पाहिजे ना आत्यांनी. तुम्हाला जसं तुमची बहीण आल्यावरती आनंद वाटतो, तसंच मामांना पण त्यांची बहीण आल्यावरती आनंद वाटेल ना. आणि कसं यात्रेत सगळी आपली आली ना, घर कसं भरून आल्यासारखं वाटतं अहो. खरंय ग तुझं. सगळी जण आल्याच्या नंतर आनंद वाटतोच की. अगं पप्पांना तर किती भारी वाटत असेल त्यांची बहीण आल्याच्या नंतर. मला पण लय भारी वाटतं माझ्या आत्या आल्याच्या नंतर. आणि पहिले यायचे ग आत्या. आत्या सगळ्या कार्यक्रमाला असायची. रक्षाबंधनला असायची, भाऊबीजेला असायची, दिवाळीला असायची, आणि यात्रेला तर 2 दिवस अगोदर यायची ग आत्या. पण काय करते, आत्याचं जसं सातबाऱ्यातनं नाव कमी झालं तसं आत्याचं इकडे येणं सुद्धा कमी झालं. आणि कमी का झालं माहिती का? कारण की आत्याला सातबाऱ्यावरती सह्या करायच्या म्हणल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याने आणि पोराने 2 तोळं मागितलं बघ. आणि ते 2 तोळं कुठं होतं का आपल्याकडे द्यायला? पैसे नाही, सोनं द्यायला पैसे नाहीत. आणि त्याच्यामुळं ते नाराज झाले आणि आत्याने भावाच्या प्रेमापोटी सही केली. आत्याने सही केली खरी, पण तिचं पोरग, तिचा नवरा तिच्यावर लय चिड